मग जन्म घेतला तर 7-8 वर्षानंतर सुरू व्हावं. उपनयन हे तेच आहे. भगवंताच्या भगवती योग विद्येचा हा खंबीर पाया आहे. भगवत धर्माच्या धारण करणाऱ्या अमृतधारा नक्षकांत कशा कशा मधुलहरी वितरण करतात व धर्माच्या अतिसूक्ष्म गतीचा कसा मधुर मधुर अनुभव येतो. काय काय येतो? दिव्य गंध पहा, दिव्य रस, दिव्य रूपे, दिव्य स्पर्श, दिव्य नाद, दिव्य मंत्र, निरनिराळ्या तत्वातील दर्शने पहा होतात की नाही. होऊन परमप्रेम वाढत जाते. भक्त दरुत चित्त होतो. त्याच्या प्रखर भक्तिमाने विश्वव्यापी आगुण आत्मदेव गोठतो व सगुण होतो. भक्तीनं हा निर्गुण परमात्मा सगुणात येतो. गोठतो म्हणजे प्रगट होतो. काही क्षण दर्शन देतो, लोपतो, पण याला 8-8 तास 9-9 तास साधना पाहिजे बरं का, तर सगुण दर्शन होतात. जे आपल्याला चित्रपट दिसतो तो. मग काही क्षण दर्शन देतो, पुन्हा लोपतो. भक्त एवढ्यात तोषला, पुन्हा व्यवहारात गुंतला, विषयात जर रुतला तर पाप ताप क्लेश दैन्याला आसरा मिळतो. अखंड शांती सुख देणाऱ्या आत्मदर्शनाला आंचवतो. महायोग विज्ञान प्राकृतिक कर्मयोग कर्मारंभ ज्या सिद्ध भागवत संतात योग दीक्षा मंत्रचैतन्य दीक्षा देण्याचे ईश्वरी सामर्थ्य आलेले असते, ते जडमुडावरही अनुग्रह करू शकतात. कुंडलिनी कोणाची जागृत होऊ शकते. क्वचित दयाळूपणे करतातही, म्हणजे काही ना पात्रता नसेल तरी क्वचित दयाळूपणाने करतात. तथापि श्रद्धावान गुरुभक्तिपरायण दृढमन पवित्र आज्ञाधारक अशा पात्र भक्तांचीच शक्ती उद्बोधन देवात्मशक्ती जागी करावी अशी शास्त्राज्ञा आहे. कसा कसा पात्र पाहिजे? म्हणजे दयाळूपणे कदाचित करतातही, पण खरं म्हणजे श्रद्धावान गुरुभक्तिपरायण दृढमन पवित्र आज्ञाधारक अशा भक्तांची कुंडलिनी जागृत करावी. सुप्त शक्ती जागी झाल्यावर तात्काळ किंवा काही दिवसात ती क्रियाशीला होते. काही दिवसात म्हणून सुरुवातीला अनुभव येत नाहीत, हळूहळू उकलते. मग ती त्या साधकाच्या देहाकडून विहित उचित हठयोग किंवा अष्टांग योगाप्रमाणे क्रिया करविते. साधकाने श्री गुरु स्मरण करून ढिले शरीर ठेवून डोळे मिटून बसावे व शरीराकडून व शरीरात आत कोठे कोठे काय काय होत आहे ते पाहावे. ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हटलंय, खूप बारीक सूक्ष्म निरखावे. या निरीक्षणात अनेक प्रकारचे सूक्ष्म सूक्ष्म विज्ञान होत असते. त्याची माहिती मिळवावी. त्या विज्ञानात आपोआप ज्ञानाचा अनुभव येत असतो. पण दिव्यदृष्टी व अतींद्रिय ज्ञानबळ श्री गुरुकडून मिळाल्यावर तत्वदर्शने होऊन अज्ञान मावळते व ज्ञानोदय होत असतो. समेच्या सीमेजवळ जाईपर्यंत विज्ञान मावळते आणि समेचा प्रांत ओलांडीत असताना केंद्रात प्रवेश होईपर्यंत ज्ञानाची सोबत असते व शेवटी समकेंद्रात प्राणशक्ती अपित झाली, बुडाली की शुद्ध अभेद ज्ञान प्रगटते. समत्व काल सांगितलं होतं याच्यावर. मागील संपूर्ण मावळ होतो. असा हा सम अभेद स्थितीला पोचविणारा कर्मयोगाचा अभ्यासक्रम आहे. भगवत भक्ताच्या अधिकाराप्रमाणे चढत्या प्रमाणात सर्व ज्ञानेश्वरी भर अनुभव पाव्यास मिळणार आहेत. शक्तिपात झालेल्या परमभक्तांनी मोदिनी वाचित जावी, तसतसा योगाभ्यास करीत अनुभव घेत जावेत व श्री भगवान ज्ञानेश्वर गुरुमाऊलींचा कृपाप्रसाद संपादन करून आत्मकल्याणाबरोबर जगभर भारत गौरव वाढवावा. पा काय काय आज्ञा आहे. कशाकरता द्यायचे? होण्या देव काया येण्या देव युग. गौरव वाढवावा. आत्मशांतीबरोबर विश्वशांती निर्माण व्हावी. विश्व स्वधर्म सूर्य प्रकाशात जग उजळून लखलखावे ही श्री गुरुचरणी लीन प्रार्थना करून
कर्मयोगातील संक्षिप्त अनुभव दीक्षितांचा व अदीक्षितांचाही हुरूप वाढविण्यासाठी देत आहे. आता कर्मयोगात काय काय अनुभव कोणकोणत्या शिष्याला आले त्याच्यावरनं जे दिले ते बाप्पासाहेब इथे देत आहेत. आता तुम्ही जर दिले अजून वाढेल. पहा आता कर्मयोगाचे अनुभव बाप्पासाहेब सांगत चाललेत. काय काय शिष्यांना आले. देवात्मशक्ती क्रियावती झाल्यावर शक्तीचे स्पंदन ज्ञानतंतू व कर्मतंतूमध्ये ओळी ओळीने कारण देहापर्यंत शिरते व आपोआप कर्मयोगातील क्रियांचा उत्कर्ष व विकास होत जातो. त्याबरोबर रक्त मन बुद्धी परिशुद्ध व कणखर होत जाते. विज्ञानी कर्मभक्ती ज्ञानाने वैदिक विज्ञानी कर्माणी हटाष्टांग योगातील अभ्यासाने ज्यांची देह नाडी रक्त मनबुद्धी शुद्धी पुष्कळ झाली आहे त्यांना अंगविक्षेप होत नाहीत. पहा कोणाकोणाच्या क्रिया स्टॉप होतात. ज्यांचं देह नाडी रक्त मनबुद्धी पुष्कळ शुद्ध झाली आहे त्यांना अंगविक्षेप बंद होतील. ज्यांची देह रक्त मनबुद्धी मलिन असते त्यांना अंगविक्षेप फार होतात. साधन काळ 6 ते 23 तासापर्यंत जर वाढवला, आता 8 तास गेले 12 तास गेले 23 तास सतत बसले, तासापर्यंत वाढविला तर 24 तास अनंत प्रकारचे स्थूल सूक्ष्म देह शुद्ध करणारे अंगविक्षेप कित्येक महिनेही चालू असतात. कारण सूक्ष्म देह शुद्ध करायचे. असं धरून ठेवलं तरी लखलख लखलख शरीर हालत राहतं. मलमूत्र त्याग करताना, स्नान करताना, जेवताना, बोलताना उघडे डोळे राहूनही शरीर क्रिया बंद होत नाही. 2 माणसांनी दाबून धरले तरी वेग आवरत नाहीत. पाहिलं ना आपले लगेच साधक घाबरतात. लाकडासारखं पडलं दगडासारखं पडलं, याला काय झालं त्याला काय झालं. माणसांनी दाबून धरले तरी वेग आवरत नाहीत. पूर्वजन्मातील गुणरंग मिश्रणे कर्मे वासना दोष रोग भोग संगती सवयी गर्भातील दोष इत्यादी प्रमाणे निरनिराळ्या अंगरचना व विक्षेप ते विकार घालविण्यासाठी होत असतात. प्रत्येक साधकांचे पूर्वजन्म कर्म पुनर्जन्म मानणारे नसले तरी कोणत्याही धर्मपंथ जातीत जन्मलेला कोणत्याही देशातला असला तरी कोणत्याही धर्मातला असो त्यांचे वर्तमान संस्काराप्रमाणे त्याच्या अंगक्रिया होत असतात. त्याचे अनंत प्रकार असतात. त्याचे सविस्तर वर्णन येथे अशक्य आहे. अभंगवही नंबर 5 पान 330 ते 358 पहा. त्याच्यात बाप्पासाहेबांनी दिले. बाप्पासाहेबांच्या अभंगवहीतले अभंग ते पहा म्हणतात. फिट्स किंवा आचके येतात तशा प्रकारचे अंगविक्षेप आपोआप होतात. बडबड योग्य व अयोग्य प्रकारची होते. कवठेकरला होते की नाही आपल्याकडे. बडबड योग्य किंवा अयोग्य प्रकारची होते. जमिनीवर पडणे लोळणे अंग लोळणे लोटांगण घालणे पहा क्रिया. आभांग अमांग चोळणे मर्दन करणे मान थरथरणे मानेला निरनिराळ्या गती देणे अपस्मारासारखे नाना वेग येणे हाडे कटकट वाजणे अंग मोडणे आळे पिळे देणे. ज्या ज्या योनीत पूर्वी जन्म झाले त्या त्या योनीचा विसर होत नाही. त्या त्या योनीप्रमाणे असणे योगासनं होतात. कोणत्या योनीत तुम्ही जन्मले मग पाहायचं कोणत्या प्रकारचं आसन झालं म्हणजे कुठला जन्म असावा त्या प्राण्याचा. म्हणजे बसण्याच्या ढबी बोली बोलणे हुबेहूब तसेच आवाज काढणे त्या त्या जन्माचे असे अनेक प्रकार होतात. तशा तशा क्रिया होतात. साधक हालतो डुलतो झुलतो रांगतो सरपटतो घोरतो. त्या त्या कृतीवरून कोणकोणते जन्म भोगले हे ज्याचे त्यास ठरविता येते. त्याच्या क्रियावरनं त्याने ठरवायचं आपण काय होतो. तसेच हसणे रडणे उडणे उड्या मारणे गाणे गाणे सुरेल आवाज फुटणे आलाप घेणे ताणा घेणे
स्वरताल धरणे, नाचणे, जोर बैठका काढणे, दंड, कुस्तीचे डावपेच, कवाईत, ड्रिल, जुनी व नव्या पद्धतीप्रमाणे न शिकता, न पाहता, न ऐकता या गोष्टी घडतात. पहा, नृत्य आलंय, जणू या विषयांचे शिक्षणच घेतले आहे, ॲटोमॅटिक होतं. असेच लोकांना वाटेल टाळ्या वाजवणे, चुटकी धरणे, आपल्याच अंगाला जोरजोराने चापटा मारणे, अंग बडवणे, न शिकता माहीत नसतानाही अवघड आसने होणे, प्रतिभा दर्शनाचे मॅस्मेरिझमचे अनेक प्रयोग, मार्जन म्हणजे पासेस, त्राटक म्हणजे हिप्नॉटिझम यांच्या क्रिया होणे, निरनिराळ्या मुद्रा होणे, कमरेपासून वरील भागात होणाऱ्या क्रियांना मुद्रा म्हणतात. खेचरी मुद्रा मात्र क्वचित भाग्यवंतास अकस्मात होते. खेचरी मुद्रा काहींना होते. ही फार महत्त्वाची आहे. निरनिराळे प्राणायाम, त्रिबंध, रेचक, पूरक, कुंभक, अंतकुंभक, बैकुंभक, केवल कुंभक, टॉनिक कुंभक प्राणायामांचे सर्व प्रकार सर्व आपोआप होतात. फार आश्चर्य वाटते, खूप माधुरी येते. कंठाने गातो, हाताने बोटाने ताल धरतो, गाल वाजवितो, वेगवेगळ्या वाद्यांचे ध्वनी बोल तोंडातून काढतो. पूर्वजन्मीच्या कला आपोआप प्रगटतात, विकसतात. येत नसलेल्या विद्या कला आपोआप प्रगटतात. तेव्हा आश्चर्याने गुंग होतो, आनंद उसळतो. साधनेला केव्हा बसेन असे होते, आळस मावळतो. 5. खुंटी इत्यादीच्या आधारावर लोंबकळतो. म्हणजे एखादी खुंटी असली तर त्या याच्यावर लोंबकळतो. भूत कसे लोंबकळतात तसं. पूर्ण बळ खर्चून अंग बडवतो, खूप ठोकतो, भयंकर जोराने आपटतो, पण कोठे लागत नाही. म्हणजे उंच उडी देखून खाली आपटतो, लागत नाही. अपाय होत नाही, सुजत नाही, दुखावा नाही, वेदना नाहीत. अधर आसन होते. अधर चांदण्यासारखा व भिन्न भिन्न रंगी प्रकाश दिसतो. सूर्य प्रकाशतो, लखलखतो, पण त्यात उष्णता नसते, शीतता असते. चंद्र, नक्षत्रे, ग्रहगण, तारे दिसतात. नितळ आकाश, नुसता दिव्य प्रकाश आल्हाद देतो. पहा, जगात कुठेही लिहिलेलं नाही जे तुम्ही अनुभव घेतात. कुठेही नाही कर्मयोग, कोणी सांगत नाही, अनुभवच नाहीत. नुसता दिव्य प्रकाश आल्हाद देतो. चंद्र, सूर्य, ग्रह, गण, तारे आकाशातून जमिनीवर कोसळतात असे दिसते. पाऊस पडतो, धुके, मेघ, गडगडाट, विजांचा चमचमाट, वादळ, झंझावात इत्यादी. 7. साधनेत सभा, संमेलने, एकांत व्याख्याने, प्रवचने होतात. साधनेत तुम्हाला वाटतं कोणीतरी प्रवचन द्यायला तर आपण ऐकायलो. इष्ट मंत्र जप होतात. तसेच अनेक मंत्र आपोआप सुचतात, फुटतात, म्हणजे प्रगटतात मंत्र. जसं एकदा तिला नमोंकार मंत्र प्रगटला होता. त्यांची विधाने, विनियोग आपोआप समजतात. काव्य स्फुरणा होते, शिकण्याची गरज पडत नाही. काव्य स्फुरणेनंतर नावाला जरी ते ग्रंथ संस्कार म्हणून पाहिले तर अधिक विकास होतो, पण जिवंत झरा असल्यामुळे विकारी वाचन करण्याची इच्छाच होत नाही. बाकीचं वाचायचं म्हणजे विकारी झालं, शास्त्र पाहायचे म्हणजे. लेखन शैली आपोआप उपसते. प्रथम बालकासारखी बोबड्या बोलाप्रमाणे अबद्ध सुबद्ध स्फुरण असते, पण पुढे पुढे साधन विकासासवे स्फुरण वाढते, विकसते. आपण आपले मानवी इच्छेने करू किंवा लिहू म्हणाल तर एक वाक्यही सुचत नाही, जमत नाही. 4 ओळी एका दिवसातही जोडता येत नाहीत. असा मुद्दाम अनुभव पाहिला, पण स्फुरण होते तेव्हा एकसारखा प्रवास सुरू होतो. लिहून लिहून बोटे थकतात. जसं माझं झालं, 1-1.5 घंट्यात सगळे झालं.
लिहून लिहून बोटे थकतात, मनगट दुखते, काम करेनासे होते, ओघ दाबण्याचा यत्न करावा तरी आवरल्या जात नाही. वार्ताहर यंत्राप्रमाणे येईल ते लिहित सुटावे. बुद्धीचा उपयोग करू नये. विचार करण्याची आवश्यकता नाही. कोणतेही ग्रंथ नकोत. ज्ञानबुद्धी योगात जसजशी ईश्वरी बुद्धी म्हणजे प्रज्ञा विकसित होते तसतशी कोणतेही ग्रंथ न पाहता न अभ्यासिता ती ईश्वरी प्रज्ञा म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट किंवा आत्म्याची वाणी, स्पिरिच्युअल कोशंटला आत्म्याची वाणी म्हटलंय बा, आपोआप शास्त्रे प्रसवते, अनुभव स्वतःचे लेखनात उतरतात. 8वं पॉईंट, नाना वस्त्रे. साधनेत तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे, भांडी, नाणी, दिवे, विष्टा, अनेक प्रकारचे अनेक देशातले देखावे, सृष्टी सौंदर्य दिसते, आपलेच मरण दिसते, आपलेच प्रेत पाहतो. एखादं स्वतःचं प्रेत दिसेल. मुले मुली, सधवा विधवा स्त्रिया देशातील विदेशातील दिसतात. तलाव, सरोवर, सागर, आखात, खाड्या, त्यात तरंगणाऱ्या होड्या, नाना जहाजे, पा किती बारीक लिहिलंय. अनेकांचे सगळे अनुभव एकत्रित करून आपल्याला काही दिसलं की आपण लगेच सोडून देतो. नाना जहाजे, आगबोटी, सागर, लाटा लहरी, तुषार फेन, त्यातील नाना प्राणी, अनेक सुरम्य देखावे, नाना रत्ने, नाना धातू, क्षार, वनस्पती दिसतात. वडवान्नळ, पेट्रोलादी वायू प्रभाव दिसतात. डोंगर, पर्वत, गिरी, गुहा, बर्फ, त्यातील प्राणी, उंच उंच पर्वत, त्यात अनंत प्रकारचे प्रचंड घनदाट वृक्ष, तरु, गुल्म, लता, नाना फुलांनी डवरलेले व मधुर रसांनी रसलेली, नाना रंगी लहान मोठी फळे दिसतात. नाना सर्पांच्या चमत्कारिक मंद चपल जाती, पठार, सपाट मैदाने, तृणधान्ये, वनस्पती इत्यादींनी वनसुंदरी सुंदर खुलून गेलेली दिसते. गाय, घोडे, हत्ती, सिंह, तरस, गेंडे, अस्वले,